नमस्कार मंडळी. उन्हाळा कसा चालला आहे? बरा चालला आहे ना? आज आपण उन्हाळ्याची रागीची रेसिपी करणार आहोत, रागी मुद्दा, आणि त्यासोबत कोबीची भाजी. रागी मुद्दा करण्यासाठी मी नाचणी जी आहे ती पहिल्यांदा सगळी स्वच्छ करून ठेवलेली आहे. नाचणी स्वच्छ कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आता स्वच्छ केलेली नाचणीसुद्धा मी अनेक 2-3 वेळा चांगल्या पाण्यानं धुवून घेत आहे. 2-3 पाणी बदलायचे आणि नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची. नाचणीचे एवढेच कंकर ह्यात असतात बरं का. हे स्वच्छ करणं एक अतिशय टास्क घेऊन केलेले काम आहे. तर ते महत्त्वपूर्णच असल्यामुळं मन लावून मग किंवा लक्ष देऊनच करायला पाहिजे. आता ही नाचणी मी 12 तासासाठी भिजत टाकत आहे. सगळं पाण्याचं गाळून घ्यायचं, पाणी बदलून व्यवस्थित ती भिजत टाकायची. नाचणी शरीरासाठी कॅल्शियम, फायबर असं भरपूर प्रमाणात खनिजे ह्यात आपल्या शरीरासाठी लागणारी उपयोगी आहेत बरं का. तर आता ही नाचणी आपण भिजत टाकूया आणि उद्या सकाळी ही नाचणी आपण ह्या पायातनं काढून, माझ्याकडं फ्रूट ज्युसर आहे त्यात मी ही बारीक करून घेत आहे. हे आपल्याला नीट करताना असं नीट करून ह्यातनं खडे आपण काढू शकत नाही. त्याला एक प्रोसिजर आहे नाचणीतले खडे काढायची. त्या प्रोसिजरप्रमाणे तुम्ही हे करू शकता. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि आता आपण दळून घेतलेलं जे नाचणीचं बॅटर आहे ते आपल्याला घालणार आहे. मी पाणी चांगलं भरपूर उकळून एका बाजूला साईडला करून ठेवलेलं आहे. आता त्यात ही मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ही नाचणीचा जो बॅटर आहे तो शिजवून घ्यायचा आहे. जर हे कोरडं पीठ असतं तर आपल्याला प्रमाणात ते पाण्याच्या दुप्पट, पाण्याच्या 1 पट, म्हणजे समजा 1 वाटी नाचणीचं पीठ आहे तर 2 वाटी पाण्यात तुम्ही शिजवू शकता. पण हे बॅटर असल्यामुळं थोडंसं लागतचं पाणी आपण घालूया. मी पाणी गरम करून एका बाजूला ठेवलेलं आहे. आता हे सगळं बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकसारखा हात चालायला पाहिजे तुमचा. 8 ते 10 मिनटं आपण ह्याला शिजवणार आहोत. हे चवीला लागते, अतिशय सुंदर तयार होते. पण सगळ्या स्टेप तुम्ही लक्षपूर्वकच केल्या पाहिजेत. मंद गॅसवरती एकदा आपलं पीठ, पाणी उकळून झालं आणि त्यात आपण पीठ टाकलं की तिथून पुढून गॅस एकदम स्लो करायचा आणि आपण हे शिजवून घ्यायचं. आता ह्याच्यावर मी प्लेट पण झाकणार आहे आणि थोडंसं प्लेट झाकून थोडंसं प्लेट काढून असे हात चालवत हे पूर्ण शिजवून घ्यायचं. हे खायला अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट पण आहे, पण थोडंसं करायला किचकट आहे. पीठ कच्चं राहिलं तर बी चांगलं लागत नाही, पीठ करपलं तरी बी हे चांगलं लागत नाही. योग्य प्रमाणात योग्य वेळी सगळ्या गोष्टी ह्याला करायला लागतात. आणि नाचणी धुण्याचे जे व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती तुम्ही नाचणी धुण्याची पद्धत असं म्हणून घातलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. मी एकदमच 2-3 किलो नाचणी आणून धुवून ती स्वच्छ वाळवून ठेवली आहे. याची इडली, डोसे, आप्पे, भाकरी अतिशय उत्तम तयार होतात. आणि उन्हाळ्यात जर नाचणी शरीरासाठी फारच हितकारक अशी एक धान्य आहे. हे दिसायलाच फक्त काळं आहे, हे जगून बी चांगलं आहे. हे असंच बारीक गॅसवरती तुम्हाला एकसारखा हातून चालवायचा आहे. भांडं मोठं घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे. जसं आपल्याला लागतं तसं थोडं थोडं पाणी, गरम केलेलं पाणी थोडं घालत जायचं आहे आणि बॅटर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मंडळी, मध्ये मध्ये तुम्ही सबस्क्राईब करत चला बरं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. आता हे असं प्लेट झाकायची, परत काढायची, परत झाकायची, परत काढायची, म्हणजे वाफेवरती चांगलं शिजून निघते.
तुम्ही हे तुपासोबत तूप ह्यात घालून की नाही तुम्ही ह्या नाचणीच्या मुद्द्यासोबत भाजी, सार, मटणासंग पण खाऊ शकता, चिकन संग पण खाऊ शकता, ॲज यू विश. तिखट कोणतीही भाजी ह्यावर चवीची लागते. शिजवायला बाकी 10 मिनटं लागतात. आता ही शिजलेली सगळी मी रागीचं बॅटर जे आहे हे चांगल्या का स्टीलच्या भांड्यात मी काढत आहे, ट्रान्सफर करते आणि झाकून ठेवते. आता काय थोडंसं गार झाल्यानंतर हातात तेल लावायचं किंवा तूप, आणि हा गोळा असा गोल गोल बनवायचा आणि ह्याच्यामध्ये असं थोडंसं पसरट बाजू करायची आणि ह्यात तूप टाकायचं. आणि जी भाजी तुम्ही बनवलेली आहे ह्यासोबत खायला ती साईडला घालायची. रस्सम पण छान लागते ह्याच्यासोबत. रस्सम, सार, हे आहे तूप. एकदा नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.